जय जय रघुवीर समर्थ. आजचा दिवस साधा नाही. आजचा दिवस आहे विवेक जागवणारा, शक्ती जागवणारा आणि मनाला दिशा देणारा. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमी तो दिवस, ज्या दिवशी एक महामानव देह सोडून गेला नाही तर समाजाच्या रक्तात विलीन झाला. हा दिवस आहे दासनवमी. श्री समर्थ रामदास स्वामींचा समाधी दिन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दासनवमी म्हणजे नेमकं काय, श्री समर्थ रामदास स्वामी कोण होते, मनाचे श्लोक का आजही जिवंत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ स्वामी रामदास यांचं नातं काय होतं आणि दासनवमी कशी साजरी करावी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर एक गोष्ट नक्की घडेल, तुमचं मन अधिक स्थिर होईल. मित्रांनो, दासनवमी हा शब्द ऐकला की लोकांना वाटतं फक्त एक पुण्यतिथी, पण नाही. दासनवमी म्हणजे मृत्यू नाही, दासनवमी म्हणजे अमरत्व. शके 1603 माघ वद्य नवमी. साताऱ्याजवळचा तो पवित्र किल्ला सज्जनगड. समर्थ रामदास स्वामी शांतपणे आपल्या शिष्य मंडळींना बोलावतात. कोणताही आक्रोश नाही, कोणतीही भीती नाही, फक्त एक वाक्य, राम राम. आणि त्या क्षणी एक देह शांत होतो, पण एक विचार जन्म घेतो. म्हणूनच दासनवमी ही शोकाची नाही तर संकल्पाची तिथी आहे. समर्थ स्वतःला श्रीरामाचा दास म्हणत, म्हणून त्यांच्या स्मृती दिनाला म्हणतात दासनवमी. समर्थ रामदास स्वामींनी कधीही लोकांना जग सोडायला सांगितलं नाही. ते म्हणाले, संसार सोडू नका, संसारात अडकू नका. त्यांचा संदेश स्पष्ट होता, संसारात राहूनच परमार्थ करा, जबाबदारी टाळू नका, संकटात पडू नका. आजच्या काळातही हा संदेश किती लागू पडतो ना. आज माणूस थोडं दुःख आलं की म्हणतो सगळं सोडून जावंसं वाटतं, पण समर्थ म्हणतात केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. म्हणूनच दासनवमी हा दिवस आहे मन मजबूत करण्याचा. समर्थ रामदास स्वामींनी मनाला ओळखलं आणि मग मनालाच शिकवलं. मनाचे श्लोक एकूण 205. हे सर्व श्लोक भुजंगप्रयात वृत्तात आहे, म्हणजे पाठ करायला सोपे, मनात खोल रुजणारे. पहिलाच श्लोक, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. गणपतीपासून सुरुवात आणि थेट आत्मज्ञानापर्यंतचा प्रवास. मन चंचल आहे, मन भटकतं, मन वाईट विचार करतो, पण समर्थ म्हणतात मना सज्जना. ते मनाशी संवाद साधतात. आजही ते श्लोक वाचताना असं वाटतं कोणीतरी आपल्याशीच बोलतंय. श्री समर्थ रामदास स्वामी यांची जीवनकथा आता ऐका. त्यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर. जन्म रामनवमी शके 1530 इसवी सन 1608. स्थळ जामगाव, जालना जिल्हा. रामनवमीला जन्म आणि रामनामात आयुष्य अर्पण. लग्न मंडपात अक्षता पडण्याआधी सावधान शब्द कानावर पडतो,
आणि क्षणात नारायणपंत उठतात आणि धावत निघून जातात. कारण त्यांना संसार नको होता, तर समाजाचा संसार सुधारायचा होता. नाशिक जवळील टाकळी गोदावरीच्या काठावर 12 वर्षे अखंड तपश्चर्या. रोज सूर्योदयाला 120 सूर्य नमस्कार. गोदावरीत उभं राहून श्रीराम जय राम जय जय राम असंख्य जप. आज आपण 10 मिनिटं ध्यान केलं तर थकलो म्हणतो. ग्रंथ संपदा, दासबोध, प्रपंच आणि परमार्थ. मनाचे श्लोक 205. करुणाष्टके, आत्माराम. हे ग्रंथ वाचताना ज्ञान मिळत नाही तर दिशा मिळते. बलोपासना, 11 मारुतींची परंपरा. समर्थांनी पाहिलं की समाज कमजोर झाला आहे, म्हणून त्यांनी उभारली 11 मारुतींची परंपरा. हनुमान म्हणजे फक्त देव नाही, तो आहे शक्तीचा प्रतीक. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ स्वामी रामदास. निश्चयाचा महामेरू. शिवरायांना मानसिक बळ समर्थांकडून मिळालं. स्वराज्याची मशाल फक्त तलवारीने नाही, विचारांनी पेटलेली होती. मित्रांनो, दासनवमी कशी साजरी करावी? माघ वद्य नवमी. सकाळी काकड आरती, रामनाम जप, मनाचे श्लोक वाचन. दिवसा दासबोध पारायण, कीर्तन, प्रवचन. नैवेद्य बाजरी भाकरी, पिठलं, मेथी भाजी. दिवसभर जय जय रघुवीर समर्थ. आजच्या या दासनवमीच्या निमित्ताने एकच प्रार्थना. मन स्थिर दे, निश्चय दृढ दे आणि राम नामाची ओढ दे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा भक्ती सुगंध चॅनलला. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, समर्थ रामदास स्वामींना फक्त संत म्हणणं म्हणजे त्यांच्या कार्याचा अपमान करणं होईल. कारण समर्थ हे केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते, ते होते राष्ट्र जागरणाचे शिल्पकार. त्या काळात भारत, विशेषतः महाराष्ट्र, परकीय सत्तेखाली दबलेला होता. लोकांच्या डोळ्यात आशा नव्हती, हातात शक्ती नव्हती आणि मनात आत्मविश्वास नव्हता. आणि नेमक्याच त्या काळात एक संत उभा राहतो. तो म्हणतो, आधी शरीर बळकट करा, मग मन बळकट होईल आणि मग राष्ट्र उभे राहील. समर्थांनी हनुमानाची उपासना का केली? कारण हनुमान म्हणजे अपार शक्ती, आढळ निष्ठा, निस्वार्थ सेवा आणि श्रीरामावरचा असीम विश्वास. समर्थांनी महाराष्ट्रभर 11 मारुतींची स्थापना केली. पण लक्षात ठेवा, ती केवळ देवळं नव्हती, ती होती तरुणांची व्यायामशाळा, समाज जागरणाची केंद्र, स्वराज्यासाठी गुप्त संवादाची ठिकाणं. हनुमान मंदिरात तरुण जमा व्हायचे, व्यायाम करायचे, राम नाम घ्यायचे आणि नकळत राष्ट्रभक्त बनायचे. समर्थांनी संपूर्ण भारतभर मठांचं जाळं उभं केलं. हे मठ फक्त धार्मिक नव्हते, सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक होते. इथूनच संदेश पोहोचायचे, लोक एकत्र यायचे, अन्यायाविरुद्ध आवाज तयार व्हायचा. आज ज्याला आपण ग्रासरूट लेव्हल नेटवर्क म्हणतो, ते समर्थांनी 17व्या शतकात करून ठेवलं होतं. इतिहासात एक प्रश्न नेहमी विचारला जातो, शिवाजी महाराज घडले कसे? उत्तर एकच आहे,
संस्कार, संकल्प आणि समर्थांचं मार्गदर्शन. समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे आध्यात्मिक गुरु होते. त्यांनी शिवरायांना दिलं राजकारण नाही चारित्र्य, भीती नाही निश्चय. समर्थांनी शिवरायांचं वर्णन केलं, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू. हा श्लोक नाही, ही भविष्यवाणी होती. शिवरायांच्या मनात स्वराज्याचं स्वप्न रुजवताना समर्थांनी सांगितलं, राज्य तलवारीने जिंकता येईल, पण टिकवायचं असेल तर चरित्राने जिंकलं पाहिजे. मनाचे श्लोक, योद्ध्यांचं मानसशास्त्र. शिवाजी महाराज फक्त युद्ध कौशल्यात महान नव्हते, ते मनाने आढळ होते. मन स्थिर कसं ठेवायचं, भीती कशी जिंकायची, याचं उत्तर आहे मनाचे श्लोक. समर्थ म्हणतात, मनासी जे जे दिसे ते ते नासोनी जाई. म्हणजे जे दिसतं ते कायम नसतं, म्हणून घाबरू नकोस. आजही टेन्शन, डिप्रेशन, अस्थिरता यावर मनाचे श्लोक रामबाण औषध आहेत. दास नवमी आजच्या पिढीसाठी काय संदेश? आजचा युवक म्हणतो, मी काय करणार? समर्थ उत्तर देतात, केल्याने होत आहे रे. आजचा माणूस म्हणतो, सिस्टम खराब आहे. समर्थ सांगतात, आधी स्वतः सुधरा. आजचा समाज म्हणतो, वेळ वाईट आहे. समर्थ म्हणतात, वेळ घडवणं हेच तुमचं काम. म्हणूनच दास नवमी हा फक्त एक सण नाही, तो आहे आत्मपरीक्षणाचा दिवस. दास नवमी दिवशी घरात नक्की करा, जर तुम्ही सज्जनगडाला जाऊ शकत नसाल तर घरीच करा. पहाटे लवकर उठा, आंघोळ करून श्रीरामाचं स्मरण, 11 वेळा जय जय रघुवीर समर्थ, मनाचे किमान 5 श्लोक वाचा. घर स्वच्छ ठेवा, समर्थांचा आग्रह. एवढं जरी केलं तरी समर्थ प्रसन्न होतात. जय जय रघुवीर समर्थ.